मित्रांनो, 1 जुलैला नवीन जी-आर आला आणि त्या जी-आर वरती विद्यार्थ्यांनी इतके प्रश्न विचारले की सर म्हणाले आम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ की नाही देऊ. म्हटलं सर ऑलरेडी संस्था आपसामध्येच वाद करत आहेत, डिस्काउंट फायटिंग खेळत आहेत, मारामारी करत असतील, हाणामारी करत असतील, कोर्टामध्ये असतील. आम्ही अशा संस्थांना प्राधान्यक्रम द्यायचे की नाही, अशा संस्था ओळखायच्या कशा, कसं माहिती पडेल की या ठिकाणी जर गेलं तर आपलं भविष्य सुरक्षित राहील. म्हटलं चला ठीक आहे, हे जे तुमच्या मनामध्ये 2-3 प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर देऊयात. आता बाकी जी-आर काय होता हे तुम्हाला सर्वांनी समजावून सांगितलेलंच आहे, किंवा जर काही अडचणी असतील ह्या संदर्भामध्ये तर आपण थोड्या क्लिअर करूच. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 1:1 मध्ये तुम्ही आतापर्यंत नाव न ऐकलेली जर संस्था आलेली असेल तर त्या संस्थेचा इतिहास चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्या संस्थेचं नाव ठीक आहे इंटरनेटवर सर्च करायचं. लक्षात घ्या, मी तुम्हाला सोपं सांगतो, काही कठीण नाही आहे. जी संस्था तुम्हाला डाऊटफुल वाटते त्या संस्थेचं नाव किंवा शाळेचं नाव काय करायचं, इंटरनेटला चेक करायचं. ठीक आहे. आणि त्या संस्थेच्या संदर्भामध्ये एखादी PDF भेटते का ते बघायचं. जर एखादी PDF तुम्हाला मिळाली आणि ती जर न्यायालयाशी संदर्भात असेल, ठीक आहे की नाही, म्हणजे कोर्टच्या संदर्भामध्ये असेल, तर लक्षात घ्यायचं की त्या ठिकाणी अडचण असू शकते. त्या कोर्टाचा जो काही निर्णय असेल किंवा जो PDF तुम्हाला मिळालेली असेल तिच्यावरती नेमकी तारीख कधीची आहे ते सुद्धा एकदा चेक करा. ठीक आहे. त्यानंतर कोर्ट प्रोसिडिंग जी आहे तर ती तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ते इंटरनेटवरती सहज मिळू शकते. ठीक आहे ना. कशाबद्दलची? कोर्ट प्रोसिडिंगची जी माहिती आहे ना, जर एखाद्या संस्थेमध्ये खरंच अडचण असेल, त्यांचा वाद सुरू असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल. आता ज्या संस्थांमध्ये वाद आहे त्यांच्याबद्दल यांनी हा जी-आर काढला आणि त्यांनी सांगितलं की संस्थांच्या वादामध्ये नेमकं काय होते, तर हे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणून विद्यार्थी हिताशी आपल्याला कोणत्याही पद्धतीची तडजोड करायची नाही. तुम्ही भांडण करता त्याच्यामुळे शिक्षक भरती होत नाही, कारण की जो शिक्षक नियुक्त झाला त्यांना ह्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं की यांना गुड मॉर्निंग म्हणायचं याच्यावरनं प्रश्न पडतो. आता हे गुड मॉर्निंग कोणत्या पद्धतीचं असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यामुळे काही अडचण नाही. परंतु यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या एकंदरीत शैक्षणिक गुणवत्तेवरती परिणाम पडतो आणि तो व्हायला नको. आणि काही ठिकाणी तर असं लक्षात आलेलं आहे की हे जे भांडणं असतात संस्थावाल्यांचे हे तर मरेपर्यंत चालतात, दीर्घकाळ चालणारी भांडणं आहेत. मग तुम्ही जर असंच भांडण करत असाल तर मग काय फायदा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे सरळ की भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, आम्हीच आहोत त्या ठिकाणी आणि आम्ही तुमचा निर्णय देतो. काय, तुमच्या ज्या अशा संस्था आहेत मग जे 100% अनुदानित असतील, 20%, 40% अनुदानित असतील, त्या ठिकाणी तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आम्हीच शिक्षक देतो. आणि हे शिक्षक देत असताना इंटरव्ह्यू सुद्धा घेत नाही, फक्त तुमच्याकडे जेवढी रिक्त पदं असतील त्यांची माहिती मुख्याध्यापकांनी आम्हाला द्यायची आणि त्यापैकी आम्ही एकूण संच मान्यतेच्या 80% रिक्त पदं तुम्हाला भरायला आम्ही चान्स देऊ. बरोबर आहे. आता ही जी 20% पदं राहिली याच्यामध्ये पदोन्नतीची काही पदं असतील, इतर काही कारणामुळे पदं असतील, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न असेल, म्हणून 20% पदं गहाळ केलेली आहेत. परंतु विदाऊट इंटरव्ह्यू ही सगळीच्या सगळी पदं भरण्यात येतील. अलग लक्षामध्ये. त्यामुळं शिक्षकांना काहीही अडचण येणार नाही. आणि मग शिक्षक जर समजा संस्थेवर आला, तुम्ही जॉईन केलं तर त्याचं पेमेंट वगैरेचा प्रश्न कोण पाहिल, तर तो सन्माननीय मुख्याध्यापक महोदय पाहतील. जर एखाद्या संस्थाध्यक्षाने मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मग असं व्यवस्थापन डायरेक्ट बरखास्तच करण्यात येईल आणि त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अलग लक्षामध्ये. म्हणजे जे काही अधिकारी असतील त्यांना सरळ सांगितलेलं आहे की जर समजा कोई बीच में आया बस उन पर तुम शिस्तभंग विषय कारवाई कर डालो, कुछ टेन्शन मत लो. हे की नाही, काही काळजी करू नका, डायरेक्ट त्या ठिकाणी कारवाई करा आणि त्या ठिकाणावर थेट प्रशासकीय व्यक्तीची नेमणूक होईल. म्हणजे संस्थाच राहणार नाही. अनेक अशा संस्था आहेत तुम्ही बघितल्या असेल की ज्या ठिकाणी इतकी हाणामारी आहे की ते म्हणतो माझी संस्था आहे, तो म्हणतो माझी संस्था आहे आणि यांच्यामध्ये काय होतात, वाद सुरू असतात आणि हे अनेक दिवस चालू असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं खरंच खूप नुकसान होतं असं लक्षात आलेलं आहे आणि असं होऊ नये म्हणून एकाने सगळेच्या सगळे अधिकार त्या ठिकाणी प्रशासकीय सचिव म्हणून मुख्याध्यापकांना दिलेले आहेत. तुम्हाला अशा संस्था माहिती करून घेणं काही कठीण नसतं. एखादी विदाऊट इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये असतील, तुम्हाला जर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा असेल तर आधी चेक करा. फक्त विदाऊट इंटरव्ह्यूला आलेले आहेत म्हणून तुम्ही लगेच प्राधान्यक्रम देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. त्या संस्थेचा इतिहास बघा, तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील आता टेटच्या अनुषंगाने निर्माण झालेला, त्यांना कॉल करून विचारा, संस्थेबद्दल माहिती घ्या, नंतर प्राधान्यक्रम द्या.
ठीक आहे. पहिलं जर बघितलं की तुम्हाला त्या ठिकाणी त्यांची माहिती मिळू शकते, प्राधान्यक्रम द्यायला काही अडचण नाही, काही अडचण नाही, तुम्ही 100% द्या, आहे की नाही. पण ते करत असताना आधी संच मान्यता त्या शाळेची चेक करा. ठीक आहे. अनेक वेळेला काय होतं की विद्यार्थी घाईगडबडीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूला जागा आली म्हणून ती सहज संस्था देऊन टाकतात. असं करू नका, थोडीशी घाई करू नका. शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्यभर नोकरी करायची आहे ना. मग त्या ठिकाणी विद्यार्थीची जी संख्या आहे ती संख्या सुद्धा भरपूर असली पाहिजे, बरोबर आहे की नाही. ती टिकली सुद्धा पाहिजे. मध्यंतरी जर संख्या कमी झाली तर मग तुम्ही कुठं जासाल. त्यासाठीच तुमची नेमणूक केलेली आहे. तुमची नेमणूक झाल्याच्या नंतर 100% त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या वाढेल. परंतु सध्याची संख्या किती आहे. नाहीतर तुम्ही जर तिथे गेले आणि जर शिक्षण सेवक कालावधीमध्ये जर एक्सेस झाले आणि त्यांची जर दुसरी संस्था नसेल तुम्हाला अकोमोडेट करण्यासाठी, तर अडचण येऊ शकते ना. तसं शासन कोणावरती अन्याय होऊ देत नाही. ठीक आहे, तशी काळजी ते करतात. परंतु एखादं व्यवस्थापन असेल आणि त्या ठिकाणी जर काहीच मेळ नसेल एकमेकाला, तर मग अभियोजकाचा तर आयुष्याचा प्रश्न आहे ना. तुम्ही एकदा जॉईनिंग जर केलं तर तुम्हाला पुन्हा शिक्षक भरतीमध्ये चान्स सुद्धा नाही आहे की ठीक आहे बा मी इथे जॉईन करतो, मग मी पुढच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या संस्थेवरती जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी ट्राय करतो. ही संधी सुद्धा तुम्हाला नाही आहे. म्हणून अशा संस्थेची इत्थंभूत माहिती काढणं ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. नाहीतर तिथे प्राधान्यक्रम देऊच नका. ठीक आहे. परंतु तिथे वाद नसेल आणि तुम्ही प्राधान्यक्रम दिला नाही तर, तिथे वाद असेल आणि तुम्ही प्राधान्यक्रम दिला तर, म्हणून मला असं वाटतं की प्राधान्यक्रम देण्याच्या पूर्वी विदाऊट इंटरव्ह्यूच्या अशा संस्थांची संख्या कमीच असते. थोडासा वेळ जाऊ द्या, इंटरनेटवरती सगळी माहिती मिळूनच जाते. आता आपला परिवार एवढा मोठा आहे की तुम्हाला जर वाटलं की सर अमुक जिल्ह्यामधली माहिती द्या, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. ठीक आहे. आणि संच मान्यतेचे ज्या डिटेल्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी अपलोड झालेलेच असतात, त्याच्यामुळे काही अडचण नाही. या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिले असतील तर आधी जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला 100% चांगलं मार्गदर्शन करतील. तरीही या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे, लिहायला विसरू नका. काळजी करू नका, निवड होईल. धन्यवाद.